खरं तर मला अजूनही हे पचवायला कठीण जातंय. बऱ्याच वर्षांनंतर एखाद्या पक्षाला पिंजऱ्यातून बाहेर काढल्यानंतर त्याला जसं होतं की पंख पसरून कसं उडायचं हे कळत नाही. तो त्यावेळी जसा गोंधळतो ना, तशीच माझी काहीशी अवस्था आहे. आता तुम्ही दिलेल्या पक्षाचं उदाहरण घेतलं तर आधी तुम्ही ज्या पिंजऱ्यात राहत होता तिथे सुरक्षित होता, आणि आता जेव्हा मोकळं आकाश मिळालंय तर गोंधळ उडालाय का? पिंजरा कसाही असला तरी त्यात कोणाला राहायला आवडेल. आणि मोकळ्या आकाशात आव्हानं असतात, पण ते आव्हानं पेलण्याचं बळ मला सारंग सरांनी दिलं. आज मी तुमच्या समोर आहे ते माझ्या सारंग सरांमुळे, माझ्या वडिलांसारख्या जगन्नाथजींमुळे, माझ्या सासऱ्यांमुळे आणि माझ्या संपूर्ण कुटुंबामुळे. आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा.